ओके ठीक है। एक बार रिवाइज करती हूँ मैं। हेलो टीचर। हाँ यस टीचर अब क्या आप ये मराठी में एक्सप्लेन कर सकते हैं? ओके ठीक आहे करते। करंट म्हणजे काय? धारा, बरोबर। धाराचं किती दिलंय? 0.4 एम्पियर. ओके 0.4 एम्पियरची धारा आहे ती कंडक्टर म्हणजे वाहकामधून किती मिनिटासाठी वाहते? 5 मिनिटासाठी वाहते। तर त्यांनी विचारलंय की किती चार्जेस, किती प्रभार त्या वाहकामधून पास होतील। समजलं काय विचारलंय त्यांनी? हा करंट म्हणजे तुमची जी धारा आहे ती वाहकामधून किती वाहतोय? धाराची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 0.4 एम्पियर। ओके ती 5 मिनिटासाठी वाहते, पण त्या 5 मिनिटामध्ये किती चार्जेस फ्लो होतात? चार्जेस म्हणजे किती प्रभार त्याच्यामधून काय होतात? पास होतात। मग आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? तर आपल्याकडे मेन फॉर्म्युला काय आहे? I इज इक्वल्स टू आपल्याकडे मेन फॉर्म्युला आहे Q upon T. येस गुड, Q upon T. Q अपॉन टी। Q upon T. बट आपल्याला व्हॅल्यू काय दिलेली आहे? आय ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, करंट धाराची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, नंतर टी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे। आपल्याला फाइंड काय करायचे? क्यू ची व्हॅल्यू। म्हणून आपण क्यू ला, चार्जेसला, प्रभारला एक साइडला ठेवून दिलं आणि हा टी कशामध्ये आहे? भागाकारात आहे क्यू सोबत, बरोबर, डिवाइड मध्ये आहे। म्हणून जो ह्या साइडला जेव्हा येईल तेव्हा तो कशात जाईल? तर गुणाकारात जाईल। म्हणून आपल्याला फॉर्म्युला काय भेटला? आय इंटू टी। ओके धारा इंटू वेळ। मग आपण काय केलं? तो फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केल्या। व्हॅल्यू पुट करताना मिनिटाचं आपण कशात कन्वर्ट केलं? रूपांतर केलं, सेकंड मध्ये रूपांतर केलं। रूपांतर करण्यासाठी मिनिटाचं नेहमी सेकंड मध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला कितीने मल्टिप्लाय गुणाकार करायला लागतो? 60 ने आपल्याला काय करायला लागतं? गुणावं लागतं त्याला। नेहमी लक्षात ठेवा, 1 मिनिट दिला तर 1 इंटू 60, 10 मिनिटं दिली तर 10 इंटू 60। जो कुठला नंबर दिला असेल त्याला तुम्हाला काय करायचं? सेकंदामध्ये रूपांतर करायचं। ओके 60 गुणून। ओके आणि मग आपल्याला लास्टला आन्सर काय भेटलं? तर चार्जेस जे आहेत, प्रभार जे आहेत ते किती आहेत? 120 कुलम। सी म्हणजेच काय? कुलम। ओके 120 कुलम। येस 120 कुलम। 120 कुलम। त्यानंतर आपण काय पाहिलं? तर आपल्याकडे जो ओहम्स लॉ आहे, ओहम्स लॉ मेन आपला फॉर्म्युला काय आहे ओहम्स लॉचा? कोण सांगेल का ओहम्स लॉचा फॉर्म्युला? ओहम्स लॉचा मेन फॉर्म्युला काय आहे? व्ही इज इक्वल्स टू IR. V is equal to IR. व्ही इज इक्वल्स टू आय आर। V is equal to IR. व्ही म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स, मराठीमध्ये विभवांतर। विभवांतर इज इक्वल्स टू धारा इंटू रोध। रेजिस्टन्स म्हणजे काय? रोध। ओके व्ही म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच विभवांतर जे दोन्ही टोकांमध्ये असतं, आणि इज इक्वल्स टू करंट। करंट म्हणजे धारा, आणि आर म्हणजे रेजिस्टन्स। रेजिस्टन्स म्हणजे रोध। कारण आपण जसा रोध वाढवतो तसे आपली धारा काय कमी होते? कमी होते। जसं आपण रोध कमी केला तशी आपली धारा किंवा करंट काय होतो? वाढतो। ओके सो आपल्याला इथे काय काय दिले आता बघायचे, नीट वाचायचं। द रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट। रेजिस्टन्स म्हणजे रोध। आता फिलामेंट तुम्हाला मी सांगितलं की बल्ब मध्ये जी छोटी तार असते जी काय करते? प्रकाशित होत असते। ती तार नसेल तर बल्ब आपला ग्लो होणार नाही, बरोबर, तुम्ही बघितली असेल। तर त्याला बोलतात फिलामेंट। तर फिलामेंट, आणि हे फिलामेंट कसलं बनवलेलं असतं माहितीये? कुठल्या धातूचं असतं? कोणी ऐकलंय? कुठल्या तरी धातूचं बनवलेलं असतं मेनली? तांबा नाही, हे बनवलेलं असतं टंगस्टन या धातूने। कुठल्या धातूने? टंगस्टन। जे बल्ब मधलं फिलामेंट असतं, असं वायर असते ना, आपण जेव्हा चित्र पण काढतो बल्बचं, बरोबर, अशी वायर आपण देतो त्याच्यामध्ये, अशी वायर देतो ना आतमध्ये बल्ब मध्ये। यस मॅम।
हा, Yes, ते ma'am. जे बनलेलं असतं ते कसलं असतं, टंगस्टन. लक्षात ठेवून Tungsten. घेणे, त्याला Tungsten. बोलतात फिलामेंट. ओके, टंगस्टन Yes, या ma'am. धातू नाही नाही, फॉर्म्युल तुम्हाला स्पेलिंग हवं तर देते मी लिहून. ही स्पेलिंग नाहीये टंगस्टनची, तुम्हाला केमिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये पण बघायला भेटेल टंगस्टन. ओके, सो तो T. फिलामेंट जो आहे, त्या फिलामेंट मधून रोध जो जातोय तो रोध कितीचा आहे, रेजिस्टन्स कितीचा आहे, तर 1000चा रेजिस्टन्स आहे. बरोबर. आणि जो बल्ब आहे त्या बल्बला जो करंट भेटलाय तो करंट कुठून भेटलाय, तर ह्या सोर्स मधून. विभवांतर किती आहे, पोटॅन्शियल डिफरन्स जे आहे ते कितीचं विभवांतर आहे, तर 230 व्होल्टचं. ओके, आता ह्या फॉर्म्युलानुसार आपल्याकडे कोणती कोणती व्हॅल्यू आहे, व्ही ची व्हॅल्यू आहे, देन आर ची व्हॅल्यू आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचंय, हाऊ मच करंट विल फ्लो इट, म्हणजे त्या बल्ब मधून किती करंट, किती धारा काय झाली, फ्लो झाली, वाहत. किती धारा वाहत झाली. ओके, तर Yes, मग ma'am. आपण काय केलं, करंट काढायचे, धारा काढायचे म्हणून हा एक साइडला ठेवला आणि ज्या आपल्याकडे दिलेल्या व्हॅल्यू आहेत त्या एक साइडला घेतल्या. आता हा जो रोध आहे, रेजिस्टन्स आहे, हा करंट सोबत काय आहे, गुणाकारात आहे, मल्टिप्लाय आहे. गुणाकारात. म्हणून मग तो ह्या साइडला आल्यावर काय होणार, तर भागाकारात. भागाकारात. बरोबर. भागाकारात. I इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर. आता इथे आपल्याला कुठल्याही क्वांटिटी चेंज करायच्या नाहीत, कारण सगळ्या त्याच एसआय युनिट मध्ये दिलेल्या आहेत. ओके, जर त्यांनी दिलं असतं मिली व्होल्ट किंवा किलो ओहम असं काहीतरी दिलं असतं तर आपल्याला ते कन्वर्ट करायला लागलं असतं. पण आपल्याला त्यांनी दिलेलं आहे साधारण एसआय युनिट मध्ये ओहम आणि व्होल्ट मध्ये दिलेलं आहे. ओके, सो कन्वर्ट करायची आपल्याला काही गरज नाही. म्हणून मग व्ही ची व्हॅल्यू आपण टाकली 230 व्होल्ट आणि खाली टाकलं 1000 ओहम. 1000 ओहम. आणि ह्यातला काय झाला, हा झिरो एकमेकांना कॅन्सल झाला, राहिले काय खाली 100 राहिले, 100. सो 23, 23/100 किती राहतात, 0.23 एम्पियर. एम्पियर. ओके, युनिट नेहमी लक्षात ठेवायचं, एम्पियर. समजलं? Yes, ma'am. ओके. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं, हवं तर नोट डाऊन करून ठेवा कंपल्सरी, कारण हे विसरायला होतं कन्वर्जन. ओके, तुमच्या फॉर्म्युलाच्याच बुक मध्ये लिहून ठेवा साईडला कॉर्नर मध्ये की 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10⁻⁻² मीटर आणि 1 मिलीमीटर इज इक्वल्स टू 10⁻³ मीटर. ओके, मिली म्हणजे लक्षातच ठेवा डोक्यात की -3, मिली म्हणजे -3 असं लक्षात ठेवा. टंगस्टन हा बेटा धातू आहे, जसे आपले तांबा पितळ जे धातू असतात, सोनं जसं धातू आहे तसं टंगस्टन पण एक प्रकारचा धातू आहे. ओके, मी तुम्हाला स्पेलिंग दाखवते, पाठवते. हॅलो मॅम. मॅम एकदा पुन्हा 1 सेंटीमीटर आणि 1 मीटरची ते सांगा 1 ना. सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10⁻². यस मॅम, झालं. आणि मिलीमीटर म्हणजे 10⁻², तिथे दिले बघा, दिसते 10⁻³ 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ ओके. यस मॅम. आता त्यांनी काय दिले आपल्याला, लेंथ दिली आहे म्हणजे लांबी दिली आहे. वाहक आपली जी वायर असतात त्या वायरची काय दिली, लांबी दिली 50 सेंटीमीटर आणि त्याची त्रिज्या, रेडियस म्हणजे काय, त्रिज्या दिली. आता ही त्रिज्या माहितीये तुम्हाला, म्हणजे आपण जर वायर कन्सिडर केली तर वायरचा टोक जे असतं त्या टोकावर गोलाकार हे असतं ना, शेप असतो, गोलाकार असतो शेप, सर्क्युलर यस शेप मॅम. असतो. मग त्या यस. सर्क्युलर शेपची, कारण तो बारीक आहे ना एकदम, म्हणून मिलीमीटर मध्ये दिलंय. एकदम बारीक असते की नाही आतमध्ये जी वायर असते ती, बरोबर. यस. तांब्याची वायर असते ती एकदम पातळ असते आतमध्ये, म्हणून तो आपण मिलीमीटर मध्ये दिले, कारण एकदम बारीक असते, बरोबर. तर त्याची त्रिज्या दिली आहे. त्रिज्या किती दिली, 0.5 मिलीमीटर. इफ इट्स रेजिस्टन्स इज 30 ओहम. काय दिले आता, रेजिस्टन्स दिलाय. सो व्हॉट इज रेजिस्टिव्हिटी ऑफ इट्स मटेरियल. आता त्यांनी काय सांगितलंय की लेंथ दिली आहे तुम्हाला, कसली लेंथ, लांबी दिली, जी वायर दिली त्या वायरची लांबी दिली, त्याची रेडियस दिली तुम्हाला, आणि रेजिस्टन्स त्यातून किती जातोय, रोध किती जातोय तो दिलाय 30 ओहम. मग आता रेजिस्टिव्हिटी तुम्हाला सांगितली की प्रॉपर्टी त्याची. आता सपोज एक मुलगा आहे, बरोबर, एक मुलगा खूप छान हँडरायटिंग काढतो, बरोबर, खूप छान पाठांतर करतो, बरोबर, त्यानंतर तो खूप छान
अजून काय खूप छान मार्क मिळवतो. आता हे त्याचे काय झाले, गुण झाले वेगवेगळे. जसं मी सांगितलं की त्याची लांबी आहे 50 सेंटीमीटर, म्हणजे एखादा मुलगा काय करतो, खूप छान अक्षर काढतो. आणि त्याची रेडियस आहे 0.5 मिलीमीटर, म्हणजे तोच मुलगा काय करतो, खूप छान बोलतो. हा, नंतर मी काय सांगितलं, इफ इट्स रेजिस्टन्स 30 ओहम, मग त्या बघ तो मुलगा पाठांतर खूप छान करतो, बरोबर. मग त्याच्यावरून आपण काय बोलतो की तो मुलगा हुशार आहे. काय बोलतो, तो मुलगा किंवा मुलगी काय बोलतो, हुशार आहे. मग हुशार काय झालं, त्याची क्वालिटी झाली, बरोबर, त्याचा गुण झाला ना, गुणधर्म झाला हुशार. यस मॅम. हा, म्हणजेच आता आपल्याला या वायरची काय काढायचे, गुणधर्म काढायचे आहे. म्हणजे काय, रेझिस्टिव्हिटी म्हणजे विरोधता. काय काढायचंय, विरोधता. हा, मग आपण जसं मटेरियल वेगळं चेंज करत असतो, त्यानुसार त्या मटेरियलची विरोधता रेझिस्टिव्हिटी काय करत असते, चेंज होत असते. रेझिस्टिव्हिटी काय लक्षात ठेवायचं, ती त्या मटेरियलची क्वालिटी आहे. काय आहे त्याची क्वालिटी. हॅलो मॅम. हॅलो मॅम. येस मॅम, रेझिस्टिव्हिटी म्हणजे रोधकता का विरोधता? रोधकता पण बोलू शकता, विरोधता पण बोलू शकता. रोधकता हे पण चालेल. टीचर रोधकताच म्हणतात. ओके, रोधकता द्या. मी एक ठिकाणी वाचलो तर विरोधता, विरोधकता पण, विरोधकता किंवा रोधकता दोघांचा अर्थ सेमच होतो. रोधकता सायंटिफिकली रोधकता तुम्ही लिहा, ठीक आहे. यस. तर आपण कन्वर्ट केलं, दोन्ही एल कन्वर्ट केला, आर कन्वर्ट केला, बरोबर. आणि आपला रेझिस्टन्स 30 ओहम. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, मेन फॉर्म्युला काय आहे, आर इज इक्वल्स टू आर ए अपॉन रो. हा, ह्या सिम्बॉलला काय बोलतात, रो. हा तुम्हाला नवीन असेल सिम्बॉल. हा जो सिम्बॉल आहे त्याला बोलतात रो. RHO रो. काय बोलतात, RHO रो. हा सिम्बॉल म्हणजे काय, हा रू म्हणजे काय, RHO रो हा जो सिम्बॉल आहे ना, हा बघा, हा सिम्बॉल दिसतोय. यस टीचर. हा, त्याला बोलतात रो. जसं ह्या सिम्बॉलला ओमेगा बोलतात, तसं ह्या सिम्बॉलला काय बोलतात, RHO रो. काय बोलतात, रू. रू नाही, रो. RHO रो. त्या सिम्बॉलचं नाव आहे रो. जसं आपलं प्लसचं सिम्बॉल असतं, मायनसचं सिम्बॉल असतं, अँडचं सिम्बॉल असतं, @ हॅशटॅग, हे कसे सिम्बॉल आहेत, बरोबर, त्यांना नाव आहेत ना त्या सिम्बॉलला. हा, एच रो. हा काय आहे, हा ओमेगा, ह्याला बोलतात ओमेगा. आणि हा जो आहे तो रो. ओके, सो रेझिस्टिव्हिटी जी आहे, रोधकता जी आहे, त्याला डिनोट करण्यासाठी हा सिम्बॉल वापरतात. नीट लक्षात ठेवा. तुम्ही आपल्या मराठीत 9 काढतात ना, तसं काढलं तरी चालेल. इज इक्वल्स टू RA अपॉन L. हा फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा. तुम्ही नोट डाऊन केलाय की नाही माहिती नाही मला, पण हा फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा. ओके, काय फॉर्म्युला आहे, रेझिस्टिव्हिटी इज इक्वल्स टू RA अपॉन L. ओके, आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, आता ए आपल्याला एरिया डिरेक्टली दिलाय का, इक्वेशन मध्ये एरिया दिलाय डिरेक्टली, नाही दिलाय, बरोबर. मग तो आपल्याला पहिले फाइंड करायला लागेल एरिया. मग आपण एरिया कसला फाइंड करतोय, सर्कलचा. कसला फाइंड करतोय, सर्कलचा. कारण जे वायरचं तोंड असतं ते सर्क्युलर असतं, बरोबर. जेव्हा तुम्ही वायर कट करता मधूनच, तर त्याचं जे तोंड असतं ते कसं असतं, सर्क्युलर असतं, बरोबर. सर्क्युलर असतं ना. यस मॅम. मग आपल्याला जो एरिया काढायचा आहे, जो एरिया काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला काय असणार, पाय स्क्वेअर. वर्तुळाचे हे किती क्षेत्रफळ, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे, सूत्र काय आहे, पाय स्क्वेअर, बरोबर. आर काय आहे, तुमची त्रिज्या. त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 0.5 इंटू 10⁻³ ओके. यस मॅम. यस मॅम. आता इथे त्यांनी अजून एक थोडस कन्वर्जन काय केलंय लक्षात घ्या. हा जो 0.5 आहे, 0.5 म्हणजे काय, 5 इंटू 10⁻³
1 येतं. मग तुम्हाला ह्याचे रूल झालेत इंडायसेसचे? नो मॅम. ह्याला बघा कन्वर्जन केलेलं आहे. आता 0.5 म्हणजे काय? 5/10. 0.5 म्हणजे काय? 5/10 हे माहितीये तुम्हाला? मिनिट. 0.5 म्हणजे 5/10 बरोबर? बरोबर का? 5/10 यस मॅम. म्हणजेच 5 into 10⁻⁻1. हे सगळं एक मिनिट. हे जे आहे 5, हे बघा 5 into 5/10 म्हणजे 5 into 10⁻⁻. तुम्ही डायरेक्ट ती व्हॅल्यू पुट केली तरी चालेल. ओके, तुम्हाला कन्सेप्ट तर कळली काय केलंय आपण? समजली मॅम. मग πr² a च्या जागी आपण काय टाकलंय? πr². ओके, अपॉन l. पायची व्हॅल्यू माहितीये तुम्हाला? पायची व्हॅल्यू माहितीये? येस मॅम. 3/3.40. 3.4. टीचर 22/7 पण वापरू शकता आणि 3.14 पण 3.4. वापरू शकता. ओके, पण मोस्ट ऑफ तुम्ही हीच व्हॅल्यू वापरली तरी चालेल, 3.14. ठीक आहे. आणि मग कॅल्क्युलेशन करून लास्टला काय करायचं तुम्हाला? व्हॅल्यू काढायचे. आता आज होमवर्कला तुम्ही हा क्वेश्चन घ्यायचा आहे, कारण हा क्वेश्चन थोडा लेंदी आहे, त्याची प्रॅक्टिस तुम्हाला लागणार, कारण असे क्वेश्चन विचारतात. ओके, कितवा टीचर? सॉल्ड एक्झाम्पल आहे आपलं. पेज नंबर, पान नंबर लिहून घ्या. पान नंबर 38 वरचं एक्झाम्पल 2. ओके टीचर. ओके, ओके मॅम. अण्णाभाऊ जयंती. ह्याच्याशीच रिलेटेड एक्सरसाइज मध्ये आहे. थांबा तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. हे बघा एक्सरसाइज मध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा? एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन दिलेला आहे. द रेझिस्टन्स ऑफ 1 मीटर लॉंग निक्रोम वायर. निक्रोम पण एक धातूच आहे हा. इट इज ऑल्सो मेटल. निक्रोम वायर इज 6 ohm. If we reduce the length of the wire to 70 centimeter, what will be its resistance? ओके, आता त्यांनी फर्स्ट तुम्हाला काय करायचंय? द रेझिस्टन्स दिलेला आहे 6 ohm. बरोबर. 1 मीटर तुम्हाला दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे. मग त्याच्यावरून तुम्ही काय काढणार? पहिले मॅम 6वा आणि 7वा क्वेश्चन करायचा आहे का होमवर्कला? नाही, 6वा आणि 7वा नाही, फक्त ते एक्झाम्पल्स आहेत ना सॉल्ड एक्झाम्पल सेकंड वाला. हा, पेन पेज नंबर आहे. हा, आता इथे मगाशी आपण जो फॉर्म्युला बघितला, रो इज इक्वल्स टू, आता हा तुमचा जो रेझिस्टन्स असतो ना, तो रेझिस्टन्स काय असतो? जेवढी तुमची वायर मोठी तेवढा रेझिस्टन्स मोठा. बरोबर? बरोबर की नाही? हा, मग येस मॅम. रेझिस्टन्स आणि लेंथची वायरची लेंथ, तुमची वायरची लांबी ही काय आहे? समांतर आहे. म्हणजेच तुमचा फॉर्म्युला काय होईल? R1 इज इक्वल्स टू R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू L1 अपॉन L2. हा फॉर्म्युला लिहून ठेवा. हो टीचर. हा फॉर्म्युला लिहून ठेवा आणि ह्यात व्हॅल्यू पुट करा. हा तुम्हाला होमवर्क आहे. मी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. R1 ची व्हॅल्यू आहे 6 ohm. ओके, R2 ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. L1 काय आहे? 1 मीटर.
L1 1 मीटर आहे, L2 दिलेला आहे 70 सेंटीमीटर. सो फर्स्ट यू हॅव टू कन्वर्ट इनटू मीटर. 70 सेंटीमीटरला काय करायचंय, नाहीतर इझी पडेल की 1 मीटरला तुम्ही सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला सॉल्व्ह करायला इझी जाईल. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके, हो टीचर. हो म्हणजे टीचर. ते तुम्हाला इझी जाईल सॉल्व्ह करायला. हा, हो यात टीचर. फक्त व्हॅल्यू टाकायचे आहेत, फॉर्म्युला लिहून घ्या आणि तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. ओके टीचर. ओके टीचर. येस टीचर. यस मॅम. करंटचा फॉर्म्युला तुम्हाला क्लिअर झाला. I इज इक्वल्स टू किंवा क्यू हे I इंटू V अपॉन I हे झाले फॉर्म्युले क्लिअर. I इज इक्वल्स टू V अपॉन R किंवा V इज इक्वल्स टू IR. तुम्हाला हे कसेही वापरायला लागतील जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा, बरोबर. त्यामुळे तुम्हाला ते तोंडपाठ लर्न करून ठेवायचेच आहेत. हे आपलं झालेलं आहे, हे आपण रिपीट नको करूया, हे झालेलं आहे ऑलरेडी हा फॉर्म्युला. हो टीचर. आपण नवीन घेऊ काहीतरी एक्झाम्पल. ओके, रेजिस्टर इन सिरीज. सिरीज म्हणजे माहितीये ना, एकसर आपण लावतो. आपला रोध कशामध्ये लावतो, एकसर जोडणीने आपण जोडतो, बरोबर, एका मागोमाग एक. सिरीज कॉम्बिनेशन माहितीये ना तुम्हाला, एका मागोमाग एक लावतो आपण. आणि सिरीज कॉम्बिनेशनचा आपला फॉर्म्युला काय, डिरेक्टली आपण जेवढे रेजिस्टर्स दिले त्याची काय करतो, आपण बेरीज करतो. काय करतो, जेवढे रोध दिलेले आहेत त्याची काय करतो, डिरेक्टली बेरीज करतो. समजलं. मग त्यांनी काय दिलंय, 3 रेजिस्टर, 3 रोध आहेत. ओके, 3 रोधक दिलेले आहेत. रेजिस्टर म्हणजे रोधक, जे आपण डिव्हाइस वापरतो. आपण जे बघितलेलं ना, चित्र बघितलेलं आपण रेजिस्टरचं. रेजिस्टर म्हणजे तुम्ही जेव्हा दुकानात जाल, जेव्हा दुकानातून तुम्हाला LED कसा आणता तुम्ही, छोटा LED बल्ब कसा मागतो आपण, तसा आपल्याला छोटासा डिव्हाइस कंपोनंट मागायचा असेल तर कंपोनंटला बोलतात रेजिस्टर. काय बोलतात, रेजिस्टर. रोधक. ओके, सो एक 15 ओहमचा आहे, 15 ओहमचा, एक 3 ओहमचा आहे आणि एक 4 ओहमचा आहे. हे तिन्ही कशामध्ये आपण जोडलेले आहेत, एकसर जोडणीमध्ये काय केले आहेत, जोडलेले आहेत. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपण कनेक्ट केलेले आहेत, बरोबर. आपल्याला काय काढायचं आहे, टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे त्या तिन्ही रेजिस्टर मधून किती रेजिस्टन्स आपल्याला भेटतो, एकूण रेजिस्टर किती भेटतो रेजिस्टन्स, तो आपल्याला काढायचा आहे. जर ते एकसर जोडणीमध्ये केले तर डिरेक्टली आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, R लिहायचा, खाली इथे S लिहायचा, सिरीज ना, म्हणून S लिहायचा इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3. डायरेक्ट व्हॅल्यू टाकायच्या, 15 प्लस 3 प्लस 4 इज इक्वल्स टू 22. एकसर जोडणीची जे एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करताना काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण ते डिरेक्टली तुम्हाला बेरीज करायचे. जेवढे तुम्हाला रेजिस्टर दिलेले आहेत, जेवढी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे ती तुम्हाला काय करायचे, डिरेक्टली ऍड करायचे, बरोबर. तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो, तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये, समांतर जी जोडणी असते तिथे तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, आता इथे दुसरा जो दिलेला आहे, इथे 2 रेजिस्टर दिलेले आहेत. 2 रेजिस्टर कितीचे आहेत, 16 ओहम आणि 14 ओहमचा, बरोबर. एकसर जोडणीमध्ये दिले आणि त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, तर विभवांतर किती आहे, 18 व्होल्ट, 18 व्होल्टचं विभवांतर आहे. नंतर आपल्याला फाइंड काय करायचंय, करंट फाइंड करायचंय. म्हणजे धारा आपल्याला काय काढायची आहे, त्याच्यातून किती धारा प्रवाहित होते ते आपल्याला काढायची आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, कसला फॉर्म्युला आहे, V इज इक्वल्स टू IR, बरोबर. पण R आपल्याला असा दिलेला नाहीये, R आपल्याला फाइंड करायचा आहे, बरोबर. V दिलेला आहे, V ऑलरेडी दिलेला आहे 18 व्होल्ट. R कसा काढणार, तुम्हाला सांगितलंय की R ची जोडणी कशी आहे, एकसर पद्धतीने जोडणी केलेली आहे. म्हणून मग आपण काय करणार, R1 प्लस R2 इज इक्वल्स टू 30. आणि मग ती व्हॅल्यू आपण काय केली, खाली फॉर्म्युला मध्ये काय केली, पुट केली, बरोबर. आणि मग तुम्हाला व्हॅल्यू काय भेटली,
I is equals to 0.6 ampere. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. आता मेन तुमचं थोडासा हे काय होतो, कन्फ्युजन होतं ते पॅरलल रेजिस्टर मध्ये, कारण त्याचे थोडेसे स्टेप काय होते, वाढते. कारण त्याच्यात तुम्ही तिकडे तर डायरेक्टली तुम्ही बेरीज करता, इथे अंश छेद वगैरे येतं, डिनॉमिनेटर येतं, म्हणून इथे थोडस गडबड करायची नाही. काय दिलंय तुम्हाला, 15 ओहम दिलाय, 20 ओहम दिलाय आणि 10 ओहम दिलाय, बरोबर, 10 ओहम दिलाय. काय करायचंय, 1/RP लिहायचंय, कारण पॅरलल आहे, समांतर आहे, म्हणून इज इक्वल्स टू 1/R1. जिथे वरती R1 लिहिला होता तिकडेच आता त्याचं काय करायचंय तुम्हाला, 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 व्हॅल्यू टाकल्या. आता ह्या तिघांचं काय करायचंय तुम्हाला, एलसीएम लसावी काढायचंय. काय काढायचंय, लसावी म्हणजे लसावी. एलसीएम. आता तिन्ही ह्याच्यामध्ये 60 हा येतो, तिन्हीच्या टेबलमध्ये येतो, 15च्या पण टेबलमध्ये येतो, 20च्या पण पाड्यात येतो आणि 10च्या पण पाड्यात कुठला नंबर येतो तर तो 60 येतो. कारण पहिला आपण घेतला 30, 30 10च्या येतो, 15च्या येतो, पण 20च्या येत नाही, बरोबर. म्हणून आपण काय घेतला, 60, ज्याला तिन्ही नंबरने काय जातो, भाग जातो. लसावी माहितीये ना तुम्हाला, ज्याला तिन्ही नंबरने काय जातो, भाग जातो. मग 60 साठी 15ला कितीने गुणला आपण, 4ने, तर इथे आले तुमचे 4, बरोबर. 20ला कितीने गुणला आपण, 3ने, तर वरती इथे किती आले तुमचे 3. 10ला कितीने गुणला आपण, 6ने, तर वरती किती आले 6. आणि मग त्यांची टोटल काय आली, 30/60, 1/RP ची आपल्याला काढायचंय RP, बरोबर. म्हणून आपण त्याचं काय केलं, उलट केलं, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल केला म्हणजे हे पण काय झालं, छेद तुमचा झाला अंशात आणि अंश कुठे जाणार, छेदात. रेसिप्रोकल म्हणजे काय करतो आपण, अंश आणि छेदाची अदलाबदल करतो. काय करतो, अंश आणि डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरची काय करतो, अदलाबदल करतो. म्हणून तुमचा 13 आला छेदात आणि 60 गेला अंशामध्ये, बरोबर. आणि मग त्याचं आपण डिव्हिजन केल्यानंतर आन्सर काय आलं, 4.615. समजलं. येस मॅम. कोणाला तरी एक्झाम मध्ये आलं होतं ना, कोण बोललं एक्झाम मध्ये आलं होतं, मॅम माझ्या मॅम मध्ये ती बोलली होती वाटतं. हा, हे आलं होतं का, सेकंड आलं होतं. मॅम म्हणजे तो क्वेश्चनच वेगळा होता आणि समजलाच नव्हता. आणि आम्ही जेव्हा सायन्सच्या मॅमना विचारलं की, आणि आम्हाला स्कूलमध्ये हा 3rd चॅप्टर शिकवलेला नव्हता, तरी पण त्याचे क्वेश्चन्स आलेले. तर मॅम बोलले त्यांची दोघांची फक्त बेरीज करा आणि आन्सर येऊन जाईल. ओके, म्हणजे ते तुम्हाला एक्सर जोडणीचं असेल, सिरीज कनेक्शनचं असेल, सिरीज कॉम्बिनेशन. इथे लक्ष द्या, सी वाला जो आहे हा सी, तो पण तुम्हाला होमवर्कला करायचा आहे, कारण आपण ह्याच टाईपचा वरती बघितलाय क्वेश्चन. 5 मिनिटाचं कन्वर्जन तुम्हाला सेकंदात करायचं आहे. हा, आता इथं चार्ज दिलाय, तिथं करंट दिला होता, धारा दिली होती आणि प्रभार काढायचे होते. इथे उलट दिले, चार्ज दिलाय, टाइम दिलाय, Q/T, आणि तुम्हाला काय काढायचे, धारा काढायच्या, उलट दिलेलं इथे. ओके, ए आणि सी तुम्हाला करायचं आहे होमवर्कला. ओके, समजलं. मॅम HW परत सांगा. होमवर्क मध्ये तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल मधलं पेज नंबर 38, पान नंबर 38 वरचं एक्झाम्पल 2 करायचं आहे. ओके, आणि ते कॅल्क्युलेशन तुम्हाला करून बघायचं आहे, जसंच्या जसं उतरवायचं नाही. ओके, कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ते आन्सर लिहायचं आहे. आणि त्यानंतर एक्सरसाइज मधलं क्वेश्चन नंबर 9, त्यातला फर्स्ट ए आणि सी. ओके, क्वेश्चन नंबर 9 मधला ए, त्याच्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलाय, आणि सी. येस मॅम. ओके, सिरीज आणि पॅरललचे हे कळले तुम्हाला. येस मॅम. ओके, येस मॅम. पॉवरचं राहिले ना आपलं, पॉवर. ओके, तुम्हाला पॉवर नाहीये. ओके, दुसरं एक्झाम्पल बघा काय दिलंय.
3 रेजिस्टर म्हणजे 3 रोधक, त्यांचे रोधकांचे व्हॅल्यू दिले आहेत 5 ओहम, 10 ओहम आणि 30 ओहम 30 ओहम. हे कशात आहेत? समांतर मध्ये जोडलेले आहेत, पॅरलल इन कनेक्टेड इन अ पॅरलल. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतरची व्हॅल्यू दिलेली आहे 12 व्होल्ट 12 व्होल्ट. ओके, आपल्याला काढायचं ऑब्टेन द करंट फ्लोविंग, धारा त्यातून किती प्रवाहित होते थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर म्हणजे प्रत्येकातून. आणि व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, इफेक्टिव्ह म्हणजे टोटल रेजिस्टन्स किती जातो. ओके, सेम आपल्याला तीच प्रोसिजर करायची. पहिले आपल्याला काय काढायचंय? I1 म्हणजे इज इक्वल्स टू व्ही सगळीकडे सेमच येणार आहे. समांतर कॉम्बिनेशन जेव्हा आपण करतो, नोट डाऊन हवं तर करून घ्या, जेव्हा आपण समांतर जोडणी करतो, पॅरलल कनेक्शन करतो, तेव्हा व्ही ची जी व्हॅल्यू आहे ती सगळीकडे सेम असते, कॉन्स्टंट असते. व्ही ची व्हॅल्यू काय असते? सेम, कॉन्स्टंट. कुठल्या कनेक्शन मध्ये? पॅरलल कनेक्शन मध्ये. ओके, कुठल्या कनेक्शन मध्ये? समांतर जोडणीमध्ये विभवांतराची व्हॅल्यू जी असते, पोटेन्शियल डिफरन्सची जी व्हॅल्यू असते ती कॉन्स्टंट असते, एक समान असते, म्हणून ती आपण एकच घेतली. आणि जेव्हा तुम्ही एकसर जोडणी करता, सिरीज कनेक्शन करता, सिरीज कनेक्शन मध्ये करंटची व्हॅल्यू काय असते? कॉन्स्टंट असते. धाराची जी व्हॅल्यू असते ती काय असते? एक समान म्हणजे स्थिर असते. ओके, सगळीकडे ती सेम असते. समजलं? करंट कशात कॉन्स्टंट असतो? करंट तुमचा सिरीज कनेक्शन मध्ये, एकसर जोडणीमध्ये धारा ही स्थिर असते, आणि पॅरलल कनेक्शन मध्ये, पॅरलल म्हणजे समांतर जोडणीमध्ये तुमचं विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काय असतो? कॉन्स्टंट असतो. ओके, समजलं? ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा नेहमी. म्हणून मग इथे आपण व्ही ची व्हॅल्यू सगळीकडे काय लिहिले? सेम लिहिले. I1 काढताना R1 R2 R3 चेंज केलेले आहेत, आणि त्यानुसार आपल्याला I1 I2 आणि I3 भेटलेले आहेत. आणि त्यानंतर मग आपण काय काढला? टोटल करंट काढला. टोटल करंट डिरेक्टली तिघांची बेरीज केली आणि आपण ही काय काढली? व्हॅल्यू काढली. ओके, आणि त्यानंतर आपण जो फॉर्म्युला काढतो तो करंट भेटला आपल्याला ना, I1 I2 I3 त्यांनी विचारले थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स किती भेटतात, म्हणून आपण I1 I2 आणि I3 वेगवेगळे काढले. R1 रेजिस्टर लावला तर आपल्याला एवढा I1 भेटतो 2.4. जर आपण 10चा रोधक लावला तर आपल्याला 1.2 अँपियर करंट भेटतो. 0.4 चा रोधक लावला तर आपल्याला काय भेटतो? 30चा लावला तर आपल्याला काय भेटतो? 0.4 अँपियर करंट भेटतो, धारा भेटते. ओके, आणि त्यानंतर आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? तर आपला पॅरललचा, वरती जो आपण यूज केला होता तो 1/Rp इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. आता याच्यामध्ये ह्याचा लसावी काय आहे? 30 आहे. 30 सगळ्यांच्या पाड्यामध्ये येतो ना, 5च्या 10च्या 30च्या, बरोबर? मग 5ला कितीने गुणल्यावर 30 येतात? तर 6नी, 10ला 3नी आणि 30ला 1नी, म्हणून मग वरती 6 प्लस 3 प्लस 1 10/3. 10/30 म्हणजेच काय? हा 0 कॅन्सल झाला, 1/3. ओके, पण काय भेटलंय? 1/Rp इज इक्वल्स टू 1/3. मग Rp इज इक्वल्स टू काय होणार? 3. उलट होईल ना, रेसिप्रोकल काढला आपण, अंशाच्या छेदात गेलो, बरोबर? म्हणजेच Rp ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला? डिरेक्टली 3 भेटली. समजलं? येस मॅम. ओके, आता आजचा होमवर्क काय आहे तुम्हाला? लेक्चर 9 मधला ए आणि सी काय करायचा आहे, आणि एक्झाम्पल मधला एक सोडवायचा आहे. हा, पण ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, कॉपी करून लिहायचं नाही. ओके, कॅल्क्युलेशन मध्ये जर तुम्हाला काय डाऊट आला तर मला सांगा, ठीक आहे? ओके मॅम. ओके, येस मॅम. बाय टीचर. सायन्सची सगळ्यांची एक्झाम झाली? येस मॅम. पेपर होता.